हॅलो, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी असं मी साय जी जमवली होती, माझ्या 8 दिवसापासून जी साय जमलेली होती आणि ती आज मला फिरवायची होती. कारण पुढे होती दिवाळी. दिवाळीच्या मध्ये कामं होत नाही आणि दिवाळीचं म्हटलं की फराळ पाणी, सर्व साफसफाई, बाकीचीच तयारी राहते घरातली. अशा प्रकारे साय वगैरे फिरून घेतली छान पाणी वगैरे टाकून आणि छान असं छान स्वच्छ असं क्लिअर असं तूप करून घेतलं. आणि नंतर दिवाळी दसरा झाला की दिवाळी आली तर तोंडावरच लगेच दिवाळीचे कामं करायला घेतले होते. ते म्हणजे सर्व मागच्या वर्षीचे ते हार वगैरे होते, फुलं वगैरे, माळी, त्या मला लावायच्या होत्या दरवाजे खिडक्यांना. अशा प्रकारे छान ते निरमाच्या पाण्यातून असं छान मी धुवून काढल्या होत्या आणि एवढं छान निघाल्या होत्या. नंतर अशा बाहेर छान प्रकारे नदवीचं चाललं होतं असं मध्ये मध्ये, तू काय करते, मला पण त्या पाण्यात खेळू दे. आणि नंतर असं त्या वाळत घातल्या होत्या बाहेर. तुम्ही बघू शकता असं छान त्या अशा पिळून नाही घ्यायच्या. पिळल्यामुळे त्यांची पूर्ण जे फुलं असतात ना, फ्लावर, ते पूर्ण वाकून जातात. ते फक्त असं वाळतच घालायचं असं करून. नंतर संध्याकाळी थोडासा फावला वेळ होता तर म्हटलं अद्वीची जी पेस्ट होती मखाण्याची ती संपली होती, तर मी त्याच्यासाठी अशी मखाना पेस्ट तयार करून घेते. आणि इकडे ते म्हणजे आपल्याला ओट्स वगैरे बनवले, काही पण आपण दुधामध्ये कशामध्ये पण ती पेस्ट टाकू शकतो अशी तयार असली तर. अशा प्रकारे छान मखाना वगैरे चांगला खरपूस भाजून घेतला. आणि तो कसा समजायचा भाजला तर हाताने असा दाबून बघायचा तर तो ठिसूळ होतो. आणि नंतर अशा प्रकारे मी अक्रोड जे होते ना ते फोडून घेतले. अक्रोडसुद्धा त्यामध्ये ॲड करते. आणि अद्दूला ते अक्रोड दिसल्याबद्दल त्याला तर ते बॉलच वाटले, त्याने ते लगेचच खेळायला घेतले आणि फेकणं लावले पूर्ण घरामध्ये. नंतर अशा प्रकारे छान त्यामध्ये थोड्याशा बदाम वगैरे पण घेतल्या. अशा बदाम ॲड केल्या. जे पण आपल्याकडे ड्रायफ्रूट्स वगैरे असेल ते तुम्ही ॲड करू शकता. आणि अशा त्या बिया वगैरे भेटतात ना, सीड्स, त्या अशा वेगवेगळ्या पंपकिन सीड वगैरे त्यासुद्धा टाकू शकता. असा होता आमचा दिवस. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉग.